धर्मराज काडादी यांच्या दक्षिण सोलापूर दौऱ्याला प्रारंभ। हा दौरा शिंदे की पवारांच्या आशीर्वादाने याचीच चर्चा सुरू। दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील डझनभर इच्छुकांच्या आशेवर पाणी पडलं आहे। काँग्रेस पक्षाशी कोणताही संबंध नसलेले सिद्धेश्वर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी हे दक्षिण सोलापूरचा दौरा सुरू केला आहे। परंतु सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडल्यानंतर चर्चेत आलेले काडादी हे विधानसभेसाठी इच्छुक झाले। ते दक्षिणचा दौराही सुरू केलेले आहेत। काडादी यांना आशीर्वाद कोणाचा? माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे की खासदार शरद पवार, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे। लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या खासदार म्हणून विजयी झाल्या। त्यानंतर विशेष करून दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, पंढरपूर, मंगळवेढा या 4 विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अपेक्षा वाढली। त्यामुळे इच्छुकांची ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। या विजयानंतर खासदार प्रणिती शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे हे किती निष्ठावंतांना न्याय देणार याकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत। पण दक्षिणमध्ये अचानक काडादी यांची एंट्री झाल्याने इच्छुकांचे अपेक्षाभंग झाला आहे। धर्मराज काडादी यांचे काँग्रेससाठी योगदान काय? त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी किती प्रयत्न केले? तसे पाहायला गेले तर काडादी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या जवळचे मानले जातात। असे असताना ते काँग्रेसकडून इच्छुक कसे काय झाले? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत। धर्मराज काडादी यांना शिंदे स्वीकारणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे। 2 देशमुख आमदार मला त्रास देत आहेत हे पण जाहीर सभेत सांगत असतात। मग त्यांना चांगली संधी शहर उत्तर मतदारसंघात असताना, तिथे लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात असताना, चाकोते शिवदारे यांचे वास्तव्य याच मतदारसंघात आहे, त्यांना खरंच भाजप या पक्षाचा त्रास वाचवायचा असेल तर ते त्या मतदारसंघात उभारून निवडणूक लढवावी, असे जाणकारांचे मत आहे। तेथील आमदार विजयकुमार देशमुख विरोधात अनेक भाजपा नेते बंडखोरी करायला तयार आहेत। ती जागाही तुतारीची आहे। काडादी यांना तिकीट द्या म्हणून शिफारस करणारेही उत्तर सोलापूरमधीलच जास्त नेतेगण आहेत। उत्तर सोलापूरची जागा काँग्रेसला जर सुटली तरीही प्रणिती शिंदे त्या जागेवर काडादी यांना संधी देण्यास तयारी दर्शवतील। तरी या सर्व घडामोडींबाबत निष्ठावंत आणि त्यांनी पक्षाबरोबर राहून प्रामाणिकपणे काम केले त्या नेत्यांवर अन्याय होणार नाही ना, याची काळजी पक्ष घेईल का? खासदार प्रणिती शिंदे सध्या पक्षाच्या वर्किंग कमिटीवर आहेत। तिकीट वाटपात त्यांचाच वरदहस्त राहणार आहे। ज्या नेत्यांनी प्रणिती शिंदे या खासदार म्हणून निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले त्यांचा पण विचार होणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे।